अनुषंगानं 4 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या वतीनं पुण्यामध्ये एक व्यापारी परिषद झाली आणि त्या परिषदेमध्ये असं ठरलं की बाबा आपण 27 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद करायचं आणि त्या बंदसाठी म्हणून आपापल्या भागामध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये पूर्वतयारीसाठी आपण आपापल्या पद्धतीने व्यापारी परिषदेला घ्या असे आदेश आपल्याला शिखर संघटनेने दिलं होतं. त्याप्रमाणे आम्ही आज या ठिकाणी सोलापुरात ही व्यापारी परिषद आयोजित केली. महाराष्ट्र शहराच्या गौरव वकीलचे निवड घेतली परीक्षा हा संजीवजी पाटील सोलापूर शहराचे अध्यक्ष राजूभाई राठी व सर्व व्यासपीठावर बसलेले वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी मान्यवर व्यासपीठासमोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर सोलापूर जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या व्यापाऱ्यांनी त्यांचे वेगवेगळे मुद्दे आजच्या परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी मांडले. प्रामुख्याने आजची परिषदेत एकमेकांमध्ये असलेला सेस रद्द करावा किंवा हा कारवाई झालेला कायदा रद्द करावा ही आपली प्रमुख भूमिका घेऊन आपण राज्यभर या विषयावर अशा पद्धतीचं व्यापाऱ्यांच्यामध्ये जागरण करून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहोत. याबरोबरच लिगल मेट्रोलॉजी ऍक्टच्या माध्यमातून मागीलदारांना सरकार पुन्हा अन्नधान्यावर जीएसटी लावण्याचा प्रयत्न करते. त्याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे आणि व्यापाऱ्यांना येणाऱ्या वेगवेगळ्या समस्यावर सरकारवर कुठेतरी दबाव आणून आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्यात या उद्देशानं आपण या बंदचे आवाहन केले आहे. गेली अनेक वर्ष आपण अशा वेगवेगळ्या प्रश्नावर सातत्याने लढा देतो आणि मग कुठेतरी आपण काय बोलून आंदोलन करायचं बंद वगैरे हे आपण या बंदचे समर्थन नसतो की आपण आंदोलन का करून घ्यायचे. तर ज्यावेळी एखाद्या विषयावर सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही, आता लाडकी बहीण काढली, लाडका भाऊ काढणार, लाडका व्यापारी कधी काढणार, आता व्यापाऱ्याला विचारावर काहीतरी बघा आम्हाला तर पैसे नको तुमचे निदान आमच्या अडचणी तरी सोडवा एवढीच आपली अपेक्षा आहे सरकारकडून. आता सरकारकडे जातो ते अनेक प्रश्न सुटतात नाही